हॅलो. तर पहिल्यांदा नियम समजावून घ्या. जे महेश म्हात्रे यांनी नमूद केले नियम, कारण ओपीएल ही आपली स्पर्धा आहे, बाहेर ज्यांची नाही आहे. आणि या कोरोनाच्या महामारीत असं आयोजन खरं ववळेवाले खरं बऱ्याच वर्षापासून आमचा संबंध आहे. ववळे गावाची एक परंपरा आहे. महेश म्हात्रे इथं कलाकाराला डोक्यावर घेतलं जातं, कारण बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळी समालोचन देखील करत नव्हतं त्यावेळी भजन असू द्या, डबल बारे असू द्या, नाटक असू संगीत त्याने करावे गावाला बरेच मेहरबानी केलेली आहे. मी पुन्हा एकदा नमूद करतो महेश म्हात्रे. धन्यवाद दशरथ सर. तर या ठिकाणी परत एकदा माझी सूचना तुमच्या लक्षात आली असेल तर सांगतोय मी, जो गोलंदाज फेकेल त्याला नो घोषित केला जाईल, त्याच्यासाठी पेनल्टी असणार आहे. आणि तो गोलंदाज जर प्लेन टाकत असेल तर कंटिन्यू करू शकता, पण ज्या ज्या वेळेला तो फेकेल त्या वेळेला त्याला नो आणि त्याची पेनल्टी दिली जाईल, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. गोलंदाज ज्यानं फेकला तो नो चेंडू दिला तर तो गोलंदाज कंटिन्यू करू शकता, पण जर त्यांनी परत फेकला तर परत नो आणि परत त्या नो बॉलवर चौकारानं मात्र सुरेख सुरुवात मात्र केले ती महेंद्र मुंगाजीनं. संकटकाळी तुझी पहिला सामना रंगतो या मैदानावर. आज तब्बल पाहायला गेलं तर 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रियांश स्पोर्ट्स विरुद्ध विधी स्पोर्ट्स अशी ही पहिली मॅच. गोलंदाज साजन मुंगाची पहिला व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र सणसणीत चपराक लगावले. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. वाडी स्ट्रॉंगॉनला मात्र फिल्डर आहे, झेल मात्र सुटलाय आणि बॉल मात्र चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. पंच इशारा करत असताना 6 धावांचा षटकार. थोडासा महागडा ठरतोय पहिल्याच ओव्हरमध्ये साजन मुंगाजी. यावेळेस मात्र चौकार षटकारानंतर मात्र पुढचा चेंडू थोडंसं कमबॅक करत असताना आणि करणं गरजेचं आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक, पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाज सलामीवीरांचा मानस असतो मोठी धावा रचण्याचा, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंतचा विचार केला तर महेंद्र मुंगाजी हा यशस्वी सुद्धा ठरलाय. कारण चांगली सुरुवात झाली प्रियांश स्पोर्ट्स या टीमसाठी. कमी धावांमध्ये रोखू असं विद्याधर मात्र म्हणाला होता, परंतु इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सुरुवात चांगली झाली ती प्रियांश स्पोर्ट्सची. राईट अमोर द विकेट. साजन मुंगाजी तयार. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कटचा अतुलनीय फटका. बॉल मात्र चालला डीप पॉइंट सीमारेषा पार. महेंद्र मुंगाजीच्या बॅट मधून मात्र ही सणसणीत चपराक चौकार. सर आपण जर इंटरनॅशनलचा विचार केला तर कव्हर पॉइंट आणि गलीमधून अप्रतिम चौकार लगावण्यामध्ये पहिलं नाव जर कोणाचं येतं ते वीरेंद्र सहवागचं. काय म्हणाल महेंद्रबद्दल? अफलातून सर्कल भेदतोय तो. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कल रिस्ट्रिक्शन असताना कशा पद्धतीनं फटकेबाजी करायला हवी याचं उदाहरण मात्र देतोय. कव्हर्सला फाडत बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्कलचा मात्र पुरेपूर फायदा उठवत असताना महेंद्र मुंगाजीच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक कॉपी बुक स्टाईल मध्ये हा खणखणीत असा चौकार. बॅटिंग आहे, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये. साजन मुंगाजीकडून अपेक्षा नव्हती ती अर्थातच विधी स्पोर्ट्सला, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
चांगली सुरुवात करून दिली महेंद्र मुंगाजीनं. त्यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा थोडासा स्कोर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु थोडासा वेगवान टाकलेला हा चेंडू साजन मुंगाजीचा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पहिलं षटक समाप्त झालंय. परंतु या षटकामध्ये यश मात्र प्राप्त झालेलं नाहीये ते विधी एंटरप्राइजेसला, कारण पहिलं षटक महागडं असं संपन्न करत असताना साजन मुंगाजीनं दिल्या तब्बल 19 धावा. प्रीमियर लीगचा विचार केला तर प्रत्येक घरातील एक एक दोन दोन तीन तीन खेळाडू ओला प्रीमियर लीग खेळतात. एका बाजूला बाप असेल, एका बाजूला मुलगा असेल, एका बाजूला भाऊ तोळा, यावरून आपल्याला समजते दीपक सर. नक्कीच. तर ही तर खऱ्या अर्थानं मजा आहे. येणारे 3 दिवस मात्र फक्त एकच चर्चा असेल गावामध्ये, कारण गेल्या सातत्याने आपण पाहतोय 15 दिवसापासून या स्पर्धेची चर्चा. कारण संघ बांधले गेले, बऱ्याचशा टीम मिटिंग झाल्या असतील, बऱ्याचशा पार्टीज झाल्या असतील, आजही त्या संपन्न होतील. आणि अशाच पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये मात्र एक जल्लोष पाहायला मिळतोय. ओळा प्रीमियर लीग म्हटली की एक वेगळंच आनंदाचं उधाण मात्र या स्पर्धेला येतं. आणि प्रत्येक गावाची एकजूट, आपल्या गावाचं असलेली एकात्मता मात्र आपल्याला दिसून सुद्धा येते. आणि हेच तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचं महत्त्व आहे, या क्रिकेट या खेळाचं महत्त्व आहे. क्रिकेट आपल्याला एकसंध करतो, एकत्रित करतो आणि आपल्यामध्ये एकजूट निर्माण होते. आणि त्यासाठी मात्र ही संघ भावनेनं खेळणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो प्रशांत मुंगाजी. पहिलं षटक कमालीचं महागडं ठरलं. साजन मुंगाजी तब्बल 19 धावा खाव्या लागल्या, परंतु इथून मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन किशोर मात्रे 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, परंतु आता मात्र स्ट्राईक मिळाले. प्रशांत मुंगाजी सज्ज, गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेंथ होता, इथून मात्र वळवलंय बॉलला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. किशोर मात्रेनं सुद्धा धूमधडाक्यामध्ये सुरुवात केली ती या चौकारानं. तेवीस धावा 23 रोखावं लागेल सलामीवीरांच्या जोडीला, अन्यथा फार कठीण होईल विधी स्पोर्ट्स. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो विचार करून मात्र प्रियांश स्पोर्ट्स आला उतरला होता आणि आतापर्यंत सलामीवीरांनी मात्र दमदार सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. प्रशांत मुंगाजी पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 टाकतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारे हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु सर्कल रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा मात्र उठवलाय तो दोन्ही सलामीवीरांनी. टिचून मारा करावा लागेल, प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आज आमच्या समवेत कमेंट्री बॉक्समध्ये त्याचा आवाज ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रीडांगणावर प्रेक्षक गर्दी करतात. त्यांचा आवाजाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला आहे. खरं तर आमच्यापेक्षा मात्र त्या आवाजाची उत्सुकता लागले, कारण हा आवाज असला की आमचं समालोचन कोण ऐकणार. दशरथजी पाटील सर आमचे वरिष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. हास्य सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं त्यांना मागणी असते. परंतु आज ओळे प्रीमियर लीगसाठी खरं तर त्यांनी दिवस दिलाय शुक्रवारचा, कारण बऱ्याच वेळा वर्किंग डे असतो तरीही ओळे प्रीमियर लीग म्हटला की जीव आहे ओळे गावावर. आणि आज मात्र ते दाखल झालेत, तर त्यांचा आवाज आज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. हे मैदान मात्र लोटपोट होणार आहे आज हसून, आणि त्याची उत्सुकता आम्हाला सुद्धा लागले. उत्तरपूजा कधी होते त्याची आम्हाला सुद्धा उत्सुकता लागले. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न किशोर भाद्रेचा, इथून मात्र पंच इशारा करतात इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर टाकली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे चालले ती
24 या आकड्यावर. दीपक सर, आपण जर किशोर म्हात्रे या फलंदाजाचा विचार केला तर अनेक वर्ष याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. मुंबईच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना जागेवर उभा ठेवणारा हा गोलंदाज, रायगडचा पहिला चायनामॅन गोलंदाज म्हणजे ज्याची ओळख, आणि तेवढ्याच ताकदीची तो फलंदाजी करतो. त्याचा पुरेपूर फायदा इथे होईल का? पण पहिला चौकार तर लगावलाय. एक धाव पूर्ण करतोय किशोर म्हात्रे. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि त्याचा फायदा, पुरेपूर फायदा उचलतोय किशोर आणि 2 धाव पूर्ण करतोय. दीपक सर, काय म्हणाल? थोडंसं बॅकअप नव्हतं या ठिकाणी. या चुका टाळाव्या लागतील, कारण आता तुम्हाला प्रेशर आणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं दोनही सलामीवीर सुसाट सुटलेत, त्यांना रोखायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि जेव्हा 1-2 चेंडू निर्धाव येतील तेव्हा मात्र दबाव जो असतो तो क्रिएट करावा लागेल आता मात्र विधी स्पोर्ट्सला. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेचला हा फटका. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनच्या दिशेनं बॉल रवाना होत असताना 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. तौफलकावर धाबा लागल्यात त्या तब्बल 30 धावा, 30 रन्स. पहिल्याच मॅच मध्ये मात्र पहिल्याच इनिंग मध्ये खेळपट्टी जरूर फलंदाजांना सहाय्य करते. असंच काहीच चित्र संपूर्णपणे हाबी ठरलेत फलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे. इथे संधी मिळाले आणि धावचीच्या स्वरूपात अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळतोय. पहिला धक्का आता मात्र बसला तो प्रियांश स्पोर्ट्स संघाला. इथे रनआउटच्या स्वरूपात किशोर मात्र एक मोठी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना. काय कबाड. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात मात्र ही विकेट. खरं तर कॉलिंग त्या ठिकाणी झालं नाही, मिसकम्युनिकेशन झालं आणि एक महत्वपूर्ण मी तर म्हणेन या मॅच मधील विकेट गमावले आणि गरज होती ती विधी स्पोर्ट्सला. इथे मात्र ब्रेक थ्रू देण्याची भले सांघिक यश, सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश प्राप्त झालंय ते विधी स्पोर्ट्सला. आतापर्यंत धावफलकावर 30 धावा लागल्या, 30 रन्स ऑन द बोर्ड. महेंद्र मुंगाजी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार, 1 षटकार आलाय. अफलातून दर्जेदार इनिंग मात्र त्यानं पेश केले ती पहिल्याच षटकामध्ये. गोलंदाज तयार प्रशांत मुंगाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट ना, उजव्या फलंदाज महेंद्रसाठी हा बॉल. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला मात्र इथे भेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक लाजबाब फटका, चौकार. अफलातून अगदी ज्या पद्धतीनं बिनधास्तपणे खेळतोय सलामीला येत असताना महेंद्र मुंगाजी, आणि तेवढेच प्रॉपर कनेक्शन सुद्धा पाहायला मिळतोय. बॅटच्या मधोमध घेऊन बॉलला मात्र अगदी वॅकंट एरिया शोधताना आपल्याला मैदानावर सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. महागडे ठरलेत गोलंदाज. प्रशांत मुंगाजी पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट, नाकूट टप्प्याचा बॉल होता, इथे पुल करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता, परंतु थोडासा फसवा चेंडू. इथून मात्र डॉट बॉल ची समाप्ती मात्र होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवरप्लेची 2ही षटकं समाप्त झाल्या आणि या 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असणाऱ्या प्रियांश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1/34 या आकड्यावर.
2 षटकानंतर 34 धावा झाल्या. चांगली सुरुवात मात्र केली जाते आणि याच पद्धतीनं जर धावा आल्या आता 65-70च्या आसपास मात्र हा स्कोर कार्ड पहिल्याच इनिंग मध्ये मात्र जरूर आपल्याला अनुभवाला मिळेल तो प्रियांश स्पोर्ट्सचा. आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा इरादा असेल कारण लीग मॅचेस आपण खेळतोय त्यामुळे प्रत्येक सामना जिंकायचा. 2-1 सामने जिंकून पहिल्यांदा आपण पुढची फेरी गाठायची हेच उद्दिष्ट मात्र प्रत्येक संघांचं असेल. आज तब्बल 8 मॅचेस या स्पर्धेमध्ये कव्हर करायचे. सेकंड मॅच असेल सिद्धिविनायक एंटरप्राइजेस विरुद्ध कैलासवासी चेतन शेठ स्मृती. 2 टीम सज्ज राहायचे आपण. तसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावर यायचं आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि कैलासवासी चेतन शेठ स्मृती. तिसऱ्या मॅचमध्ये सोहम अँड आर्य 11. तर रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओळे प्रीमियर लीग 2022 सुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिली मॅच गोलंदाजी मार्कवर रोशन मुंगाची. बॅकफुटला जाऊन फक्त कट केलाय. दिशा दिले पॉइंटकडे. इथे मात्र डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल. खूप चांगली टोटल पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेषतः अनुभवायला मिळाले आणि इथून ही टोटलला मात्र ब्रेक द्यावा लागेल तो विधी स्पोर्ट्स संघाला. विद्याधर मात्रेला मात्र वेगळ्या रणनीतीनं मैदानामध्ये कार्य करावं लागेल. बॅटिंग लाईनअप जरूर स्ट्रॉंग आहे विधी स्पोर्ट्सकडे परंतु असं असताना सुद्धा जर पहिल्या इनिंगमध्ये जर जास्त धावा झाल्या तर थोडंसं कठीण होऊ शकेल. रोशन मुंगाजी येतोय. थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजी तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल याच्या माध्यमातून. महेंद्र मुंगाजी क्लास खेळ आत्तापर्यंत सादर केलाय. त्याच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार आलाय. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. इथून मात्र अप्परकट केला होता बॉलला. डीप पॉइंटला पाठवलंय. सीमारेषा पार. आणखीन एक लाजवाब चौकार. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. सगळे फटके आपण पाहिले. स्क्वेअर कट पाहिला, स्क्वेअर ड्राईव्ह पाहिला, कव्हर ड्राईव्ह पाहिला, त्यानंतर ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफ रिजनकडे एक फटका आपण पाहिला. सारं काही आहे महेंद्र मुंगाजीमध्ये आणि सगळ्या क्रीडा रसिकांची मनं मात्र जिंकत असताना रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचा संघ सुद्धा इन अँड ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र चकवला होता. इथे अपील हलकीशी पाहायला मिळाली. ते मात्र जरूर चतुराईनं हा चेंडू हाताळला होता तो रोशन मुंगाजीनं आणि इथे मात्र लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. तो संख्या 1ने पुढे चालले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली टोटल आतापर्यंत पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रियांश स्पोर्ट्सची. लोवर फुल टॉस होता. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल. अतिरिक्त धावसंख्येत मात्र भर टाकली जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विशाल पाटील सर, प्रवीण पवार सर आणि त्याचप्रमाणे आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असूनचे सदस्य हिरापणजी भोसले सर. 3 पंच या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. तर रोशन मुंगाची पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केला. बॅडॉनला छेदत बॉल चालला. लॉंग ऑनकडे साजन त्या ठिकाणी आहे. थ्रो येईपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट. सेकंड रन कंप्लीट. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे साथी गुणसंख्या लेखक या स्पर्धेसाठी कांचनजी पालकर आम्हाला कळवतात की धावा झाल्या त्या 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ही शृंखला आपण घर बसल्या लाईव्ह पाहू शकाल. खूप चांगलं प्रक्षेपण. यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं भाग्य त्यांना मिळालंय. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केला होता. बॉल हवेमध्ये आहे. उंच जास्त गेलाय आणि इथं मात्र हवेचा फायदा होत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग असा फटका. षटकार.
आहे, त्यामुळं याच दिशेनं मात्र हवेचा झोका, असं वाटलं होतं चेंडू आतमध्ये राहील, परंतु त्याचा फायदा मात्र उठवतोय. हो, शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन इथं लेग स्पिन करण्याचा प्रयत्न रोशन मुंगाजीचा, परंतु बॅकफुटला जाऊन मात्र चांगली दिशा दाखवली पॉइंटकडे. आणि या सिंगल रन मात्र प्रियांश स्पोर्ट्स संघाच्या अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना. वेल प्लेड, सुपर बॅटिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये मात्र अर्धशतक धावफलकावर लागलंय ते प्रियांश स्पोर्ट्स. तर 3 षटकांमध्ये 50 धाबा आल्यात, त्यामुळे इथून मात्र 75चं उद्दिष्ट जरूर डोळ्यासमोर असेल. अजून 2 ओव्हर्समध्ये 25 एक आल्या तर एक चांगलं लक्ष मात्र जरूर ठरू शकतं ते विधी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये. आणि त्यासाठी आत्तापर्यंत एकच विकेट गेले, ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. त्यामुळं मी म्हणेन फलंदाजांचं वर्चस्व अजूनही या मॅचवर मात्र अबाधित राहिलंय. तर गोलंदाज तयार. साजन मुंगाजी पुन्हा एकदा कणसंघाचा मुख्य गोलंदाज आहे, त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडा ठरलाय, परंतु इथून मात्र 2 ओव्हर्समध्ये कमबॅक करावं लागेल विधी स्पोर्ट्सला. अन्यथा ही धावसंख्या जर मोठी झाली तर थोडंसं कठीण होऊ शकतं. जरूर विद्याधर मात्र असेल, परम असेल, परंतु तरीही मी म्हणेन या 2 ओव्हर्समध्ये स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेटना फ्री वर्सिप खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पहिलाच चेंडू निर्धाव निघून चाललाय. डॉट बॉल हेच करावं लागेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता मात्र वाढवावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करून मात्र प्रतिस्पर्धी फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा दबाव टाकावा लागेल, तरच या मॅचमध्ये कुठेतरी धावसंख्येला लगाम घालता येण्यासारखं आहे. साजन मुंगाजी चांगला वेगवान गोलंदाज आहे. प्रसाद गायकवाड. हो, शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बाउन्स थोडासा पाहायला मिळतोय. इथे मात्र पंच इशारा करत असताना इट्स अ व्हाईट बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी आणि त्याच कारणास्तव मात्र व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो अंपायर विशाल पाटील. आणि या फर्स्ट वॉर्न सुद्धा करत असताना गोलंदाजासाठी. एकेरी धाबेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज राहायचे. साजन मुंगाजी राईट आर्म राऊंड विकेटनं प्रसाद गायकवाडसाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॉल शॉर्ट मिड विकेटला सरकलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. थोडीशी रिस्क सुद्धा घेत असताना 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. खूप चांगल्या पद्धतीनं मात्र आत्तापर्यंत पार्टनरशिप रचले ती दोनही फलंदाजांनी. सुरुवातीला आपण पाहिलं, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या फायद्याच्या ठरल्या आणि त्याचमुळे मात्र कंटिन्युटी आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर्समध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 अशा पद्धतीनं धावा जमवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो प्रियांश स्पोर्ट्स. यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अफलातून फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 1 टप्प्यानिशी बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांकरता चौकार. सुपर बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रियांश स्पोर्ट्स टीम कडून. दोनही बाजूने टोलवाटोलवी सुरू आहे.
त्यामुळं साजन मुंगाजी जो संघाचा प्रमुख गोलंदाज होता, 2 षटकं टाकणारा गोलंदाज आणि त्याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र अगदी त्याचीच 2 षटकं कोटून काढलेत आणि त्याचमुळे मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावा. लो फुल टॉस होता, इथून मात्र शॉर्ट थर्डमॅनला चकवत बॉल चाललाय डीप थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. प्रसाद गायकवाडच्या बॅट मधून निघतो आणखीन गोळीच्या वेगानं निघणारा हा खणखणीत असा चौकार. विकेट मिळत नाहीये, रोखणं कठीण झालंय आघाडीच्या फलंदाजांना. 61 धावा धावफलकावर आतापर्यंत 61. इट्स अ गुड टोटल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र ही धावसंख्या आता 70-75च्या आसपास जाईल असंच काहीसं चित्र मैदानामध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला आपण पाहिलं महेंद्र मुंगाजी, त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 5 चौकार आणि 1 षटकार च्या पद्धतीनं धावा आल्यात. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह इथे मात्र अडवलाय फॉलो थ्रू मध्ये, परंतु रन मात्र काही रोखू शकला नाहीये साजन मुंगाजी. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. क्विक सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 62 या आकड्यावर. 62 रन्स ऑन अ बोर्ड. अश्विन पाटील यांनी संपूर्ण जबाबदारी घेतले. या संपूर्ण स्पर्धेची आयोजन त्यांच्याकडे आहे आणि खूप चांगलं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या ट्रॉफीज आणि ज्याच्यावर नाव करण्यासाठी मात्र सगळे संघ सज्ज झालेत. ओवळी प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा या गावाच्या विकासासाठी, या गावातील यंग टॅलेंट शोधण्यासाठी. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ होता, पुल केलाय डीप मिड विकेटला मात्र केरीचा जेल टिपला जातोय आणि जोडी फोडण्याचं भाग्य मात्र मिळालंय ते साजन मुंगाजीला. प्रशांत मुंगाजीनं घेतलाय त्या ठिकाणी एक सुंदर झेल आणि अखेरीस मात्र संपवलाय सलामीवीर महेंद्र मुंगाजीचा खेळ. सुखाची छाया ग माऊली. तब्बल 26 धावांची झुंजार इनिंग मात्र पाहायला मिळाली ती महेंद्र मुंगाजीची. एनसी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रियान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला विधी एंटरप्राइजेस. विधी एंटरप्राइजेस म्हटलं की सन्माननीय धर्माशेठ मुंगाजी चे सुपुत्र श्लोक च्या नावानं मात्र हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय आणि या 2 संघांमध्ये मात्र घमासान युद्ध तुम्हाला अनुभवायला मिळतंय. दीपक सर, पुढचा होणारा सामना सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि चेतन स्मृती या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेसाठी यायचं आहे. चेतन स्मृती आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. चला, जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल टॉस संपन्न केला जाईल, परंतु 5व्या ओव्हरमध्ये मात्र विकेट, 4थ्या ओव्हरमध्ये मात्र विकेट मिळाले. 5वं षटक गोलंदाजीसाठी मात्र येतोय विद्याधर म्हात्रे. टीमचा कॅप्टन आहे, लीड करतोय विधी स्पोर्ट्स या टीमसाठी. आणि इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाणार. प्रसाद गायकवाड आणि तुषार गायकवाड 4थ्या क्रमांकावर दाखल झालेला नवीन फलंदाज. प्रसाद गायकवाडनं सुद्धा चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. विद्याचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला. साजन मुंगाजी प्रमुख खेळाडू आहे, त्याच्याकडून थोडीशी चुकी होते. या 2 धावा मात्र प्राप्त झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 64.
यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह, बॉलला मात्र फेकून दिलंय ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्यानिशी बॉल चाललाय. लाजवाब कव्हर ड्राईव्हचा फटका. प्रसाद गायकवाडच्या बॅट मधून मात्र चौकार. ओवळ्या गावचं काळेज महेश स्पोर्टचे मालक महेश दादा उरणकर हे मॅच लाईव्ह पाहतात. त्यांनी सर्व संघांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. महेश उरणकर यांचं विशेष लक्ष असतं ओळे गावावर. प्रत्येक खेळाडूची इत्तंभूत माहिती आणि प्रत्येक खेळाडूला घडवण्याचं काम सुद्धा केलंय. नेहमीच पाहायला गेलं तर मार्गदर्शन देत असतात. तर लेजंड क्रिकेटर महेश उरणकर यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर धावफलकावर आत्तापर्यंत धावा लागल्यात त्या 68 धावा, 68 रन, 27 धावांची खेळी साकारले ती प्रसाद गायकवाडनं. लॉंग इनिंग आत्तापर्यंत प्रियांश स्पोर्ट्स संघाकडून खेळताना सर्वाधिक धावा मात्र उभारल्यात त्या प्रसाद गायकवाडनं. विद्याधर मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटनं. हा चेंडू सरळ बॅटवर दिला होता आणि त्याला मात्र पाठवलं वॅकंट एरियामध्ये. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक सुपर स्ट्रोक, चौकार. $72, 72 धावा धाव फलकावर. तर धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते प्रसाद गायकवाडची. पहिल्याच मॅच मध्ये मात्र अगदी पेटून उठलेत. फलंदाजी वाट्याला आला आणि खूप चांगली टोटल. बॅटची एज घेतली, बॉल मात्र शॉर्ट फाईन लेग कडे सरकलाय. सिंगल येईल त्या ठिकाणी. एकेरी धाव, परंतु इथून मात्र फलंदाज नॉन स्ट्राईक एंडलाच बाद होईल तो प्रसाद गायकवाड. धावसंख्या पुढे जाईल ती 1 रन आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तो 73-73 या आकड्यावर. ज्यावेळेचा हा बॉल इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू निघून चाललाय आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 5 ओव्हर्समध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रियांश स्पोर्ट्स टीमनं धाबा जमवल्या त्या तब्बल 73 धाबा, 73 रन्स ऑन बोर्ड आणि 74 धावांचं लक्ष मात्र ठेवलंय ते विधी स्पोर्ट्स या संघासमोर. थोडासा घाम गाळावा लागेल. नक्कीच. पुढचा होणारा सामना चेतन स्मृती आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. मी भरतशेठ गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान नाणेफेक करून घ्यावी. स्वर्गीय चेतन शेठ स्मृती, अर्थातच कुमारजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ कॅप्टन सतीश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस प्रतीक पाटील भाया. 2 टीम्समध्ये मात्र टॉस केला जातोय. तर सन्माननीय भरतशेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा नाणेफेक संपन्न केली जात असताना प्रतीक पाटील, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकलेला काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षक समोरच्या संघाला चेतन स्मृती अर्थातच मास्टर माइंड संपू आणि सतीश म्हात्रे यांचा हा संघ असणार आहे. तर काय रणनीती असेल आपल्याला रोखण्यासाठी? किती धावांपर्यंत रोखाल त्यांना? त्यांना 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60 धावांपेक्षाही जास्त धावा जर त्यांनी बनवल्या तर कोण प्रमुख गोलंदाजांचा वापर कराल तुम्ही? आमचा प्रमुख गोलंदाज मिथुन आहे, त्याच्यावर सर्व मदार आहे. म्हणजे ओला रावळपिंडी एक्सेस म्हणून ज्यांची ओळख आहे मिथुन दापोलकर यांच्यावर विश्वास आहे. एकंदरीत ओला प्रीमियर लीगबद्दल काय म्हणाल?
आयोजन एक नंबर आहे आणि त्यांना सर्व मुलांना सपोर्ट असतो तो नंदराज भाऊंचा आणि त्यांनी जे मत सपोर्ट केला त्याच्यामुळे ही म्हणजे OPL यावर्षी म्हणजे होत आहे. नक्कीच कोरोनाचा काळ पाहता प्रतीक पाटीलच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या, कारण कोरोनाचा काळ पाहता बऱ्याच ठिकाणी क्रिकेटवर बंदी आहे, पण तरीसुद्धा नंदराज शेठ मुंगाजी असतील किंवा राकेश शेठ गायकवाड असतील, संजय शेठ असतील, रुपेश शेठ असतील आणि अश्विन पाटील यांचं प्रमुख धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने, का त्यांनी मेहनत पार केली आहे ओला प्रीमियर लीगसाठी. तर जे अशक्य आहे ते यावर्षी शक्य करून दाखवलं नंदराज शेठ आणि कंपनीनं. त्यांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं परत एकदा मनापासून स्वागत करतोय. वळतोय चेतस्फूर्ती संघाचा संघनायक नाणेफेक हारल्यानंतर आपल्या वाट्याला फलंदाजी आलेले, कितीचं टार्गेट आपण सेट करणार? नक्कीच अजून मैदानाचा एवढा अंदाज नाही आहे, पण 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. 60 ते 65 धावांपेक्षा जर कमी धावा जर आपण उभारू शकला तर कोण प्रमुख गोलंदाजांचा वापर कराल? नक्कीच जर पाहिलं तर माझ्या संघामध्ये मोजून 4च गोलंदाज आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस करू शकत नाही, कारण मी स्वतः इंजर्ड आहे, पण मला खेळावं लागतं आहे कारण आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे म्हणून. एकंदरीत ओला प्रीमियर लीग जो घमासान तब्बल वर्षभर ज्याची चर्चा चालते, प्रत्येक नाक्यावर याची चर्चा चालते, ज्या ठिकाणी बैठक होते त्या ठिकाणी ओला प्रीमियर लीगचा विषय निघतो. काय म्हणाल एकंदरीत? आणि आपण जर पाहिलं आहे तर जवळजवळ आज 9वा पर्व असेल. हा 9व्या प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक आयोजक. त्या जो मागचं आयोजन झालं त्याच्यापेक्षा चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न यावेळेस अश्विन पाटीलने केला आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतो राकेश शेठ गायकवाड असतील, संजय शेठ गायकवाड असतील आणि त्यांना मोलाचं सहकार्य देणारे आपले नंदराज शेठ मुंगाजी असतील. जर पाहिलं आपण तर कित्येक ठिकाणी सामने होत नाही आहेत, मात्र OPL कशी होती याच्यामुळे लोकांचं नक्कीच लक्ष लागलं आहे. कारण आता मी जरी कामावर गेलो तरी कसं काय होणार तुमचं, आम्ही बोललो नाही, आमच्या मागे नक्कीच भक्कम आमचे पाठीराखे आहेत. मग क्रिकेटसाठी सर्व अर्पण काढायला तयार असणारे आमचे जे पाठीराखे आहेत, नंदराज शेठ मुंगाजी असतील, राकेश शेठ गायकवाड असतील, आमचे मान्यवर जे गावातले सर्व जे आहेत, जे क्रिकेट शौकीन आहेत, ते नक्कीच आपण पाहतोय मैदानावर आलेत आणि नक्कीच आम्ही सक्सेस करू. आमचे सर्व जे पॅकर्स आहेत त्यांनी देखील दाखवलं की आपण हे आयोजन आपण चांगलं करून दाखवू शकतो. धन्यवाद दोन्ही संघांसाठी. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं की गावाची एकजूट. मग ओला प्रीमियर लीग असल्यानंतर सर्व स्वतःचे मतभेद बाजूला ठेवून आमची सर्व मंडळी एका व्यासपीठावर येतात. आपण जर वैशिष्ट्य बघितले तर प्रत्येक 9वं पर्व आहे, 9व्या पर्वामध्ये तुम्हाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संपूर्ण बॉडी पाहायला मिळते. ओला पंच कमिटीचे सहकारी पाहायला मिळतात. ओवळ्या गावातील मोठमोठे उद्योगपती पाहायला मिळतात आणि गावातील तळागाळातील ही सर्व मंडळी ही एका या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. ही ओला गावची एकता आहे, या ओला प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. तर 74 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल आणि हे लक्ष मात्र कशा रीतीनं पार केलं जाणार, विधी स्पोर्ट्स संघ हे लक्ष पार करणार की प्रिया स्पोर्ट्स संघ मात्र पहिल्याच मॅचमध्ये मात्र या धावा डिफेंड करणार, हे ऐकण्यासाठी मित्रांनो नक्कीच मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. तो हास्य प्रबोधनकार आहे आपण म्हणूया, सगळ्यांना खळखळून हसवून ठेवणारा आवाज, ज्या आवाजाची लोकप्रियता मात्र प्रचंड आहे आणि आज आवाज मात्र ओळे गावामध्ये दाखल झालाय. मी आदरपूर्वक विनंती करतोय दशरथदादा पाटील सरांना की आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मात्र सज्ज राहा. धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला काय योगायोग बघा, 9वा चालू आहे म्हणजे वर्ष. तर सामना चालू करा प्लीज. करा जवळ 8 सामने आहेत प्लीज. करे ववळा गाव असं आहे बघूया. मी मागाशी सांगितलं की अतिशय कलाकारांची कदर करणारे, पण आमचा अर्धा जीव ओवळे गावात अडकला आणि अर्धा जीव खड्डा गँगवर. कारण दीपक पाटील हे त्यांचे सक्रिय मेंबर आहे, सभासद. त्यांची एनओसी असली तर आम्ही इथं बसणार. माझ्या समवेत 10 जणांना एकटा भारी मिस्टर सँडी पालकर, कांचन पालकर. चला माझं नाव येतं तोंडात शँडी. तर जिंकण्यासाठी, विधी स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. अतिशय भन्नाट आयोजन. ज्या मोजक्या स्पर्धा आहे महाराष्ट्रामध्ये प्रीमियर लीग, त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं असे ही OPL
ओवळे ज्यांचे 365 दिवस या दिवसाची वाट पाहावी लागते बघूया असं भन्नाट आयोजन. आणि ओवळेगाव म्हटलं की सर्व गोष्टी, DJ सिस्टम चांगली, आयोजन चांगलं आणि महेश म्हात्रे यांचं खास करून सूत्रसंचलन. कारण त्यांनी पहिल्यांदा जी आपले पदार्पण केलं तर हिंदी समालोचक म्हणून, नंतर मराठी. हॅलो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय ओला प्रीमियर लीग या ठिकाणी आडिवली गावावर ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद वाघ म्हणून ज्याची या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, बैलजोडी क्षेत्रामध्ये ज्यांचा मथुर बैल पलतो ते राहुल भाई आडिवली ही मॅच लाईव्ह पाहतात आणि आपल्या ओला प्रीमियर लीगसाठी त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद राहुल भाई. यस राहुल भाई, ते कुठेही असू द्या लगेच खिशात हात घालणार, म्हणजे अशी 4-5 माणसं यावी तिथं. हे श्रींची इच्छा, आमची नाही. 74 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया जसा जसा आमचा आवाज मळेल, जशी ज्याची बॅटरी चार्जिंग होईल त्याच्यानंतर. आणि हा पहिला चेंडू यस सॉफ्ट टेप केला. बघूया पुन्हा चेंडू हवेमध्ये परंतु आवाक्याच्या बाहेर. आणि हे मिळतील 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या बिनबाद 2. पुन्हा एकदा 3 धावा मिळतील. यस, कारण प्रीमियर लीग आहे, संपूर्ण कॉकटेल, अर्धा मॉलचा माल अर्धा टपरीवरचा माल. कारण कुठलाही एक परिपूर्ण संघ नाही, तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. धावसंख्या बिनबाद 3. 3 for none. विधी आणि प्रियांश असा हा पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. ओवळे प्रीमियर लीग 2022 जबरदस्त थरार क्रिकेटचा महासंग्राम. 365 दिवस मी मगाही सांगितलं. बघूया हाताच्या बोटावर मोजणे इतक्या प्रीमियर लीग असतात. त्याच्यातल्या अग्रक्रमाने आमचे OPL, कलाकारांची कदर करणारे गाव. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर किशोर म्हात्रे, ज्याने मगाशी अतिशय चांगली, परंतु दुर्दैवाने ते रनआउट झाले. एक अतिशय, कारण किशोर म्हात्रे आहे 16चा पाना, कसाही भोग असू द्या तरी फिट बसणार. हे आम्हाला नाही, गॅरेजवाल्याला विचारा. मिस्टर किशोर म्हात्रे तयार. संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदार, बॉलिंग मार्कवर तयार. आणि हा चेंडू बोलता, चेंडू पुन्हा एकदा यस, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका आणि 4 धावा मिळते. चेंडू डिफाईन लीगला फरार होईल. संघाची धाव संख्या 7 वर. 7 for none. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून सेवन कशात पहिल्यांदा 3 काढल्यानंतर एक नो बॉल. 8 धावा दिल्यात. काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतोय. स्पर्धा आपली, आम्हाला काही देणं घेणं नाही ना, काय कांचन पालकाला देणं घेणं. बिनबाद 8 for none. काय झालं लक्ष बघा, एक डोळा मॅचवर, एक डोळा इकडं. कारण गोट्या बघा, बॉल मोजत नाही पण टीप बरोबर मोजतो. कुठेही जा, गोट्याच्या टिपवर बरोबर लक्ष असतं. आणि हा चेंडू फ्लिक केला. बघूया पुन्हा एकदा चेंडू खणून काढला. बघूया चेंडू केला, शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये, संघाची धाव संख्या बिनबाद 9. अतिशय जबरदस्त मैदान, सुसज्ज अद्यात क्रीडा संकुल. 27 गाव संघर्ष समितीचे विद्यमान अधिक सन्माननीय नंदाशेठ मुगाचे कार्य सम्राट. जे मगाशी तुम्ही एकजूट दाखवली, मगाशी जे रिंगण केलं तशीच दाखवा विमानतळावर. नुसती इथं असून फायदा नाही, कारण आपल्याला पाटले दिबा पाटलांचं नाव. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम बॉलिंग मार्क भैया. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित, सीमित, कोणती स्तंभित, शांत, 30 14 अविचल. धाव संख्या 9 for none. बिनबाद 9 वर. टार्गेट जवळजवळ 15 धावांचं आहे. प्रति षटकामध्ये जवळजवळ अदमाशे 15/75. 9 for none. वेदी स्पोर्ट्स आणि प्रियांश असा हा विद्यमान सामना. पहिली लढत 2 डोक्यामध्ये घमासान. पहिले षटक क्रमांक किशोर माते तयार.
आणि हा चेंडू पुन्हा यस पुन्हा एकदा जबरदस्त मारा अप्रतिम डिलिव्हरी वेगावर ठेवलं नियंत्रण आणि हा चेंडू असे डॉट बॉल निर्धाव चेंडू फक्त इनमिन 9 धावा. जर चौकार सोडला असता तर बॉलिंग मात्र अप्रतिम अफलातून किशोर मात्र हा एक जबरदस्त हॉलमार्कचा दागिना आहे संपूर्ण अनुभव. आणि हा यस रिव्हर्स मारायचा आहे रिव्हर्स अटॅक करायचा आहे पुन्हा जोरदार अपेल पुन्हा एक धाव मिळते यस संघाची धाव संख्या 10 वर. पंचांदा लेग बायचा इशारा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी फलंदाज संपूर्ण बीट झाला होता बघूया. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात 6 चेंडूमध्ये 10 धावा 10 फन आफ्टर 6 बॉल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहिल्यांदा धन्यवाद देतो यांना शेंगावाल्यांना वडापावल्यांना कारण शेवटपर्यंत ते थांबतात. वरात कोण पोचवतात पिणारे पोचवतात. बरोबर माहिती टेकस उपटता म्हणून काय सर्व गोष्टी पाहिजे. पक्कड पानाने पक्कड आहे मग अशी पाना 16चा तो होता किशोर मात्रे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर संघाची धाव संख्या 10 फॉन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. अतिशय चांगले क्रिकेट चांगलं मैदान OPL ओले प्रीमियर लीग वर्ष 90 दमदार आयोजन जबरदस्त थाटमाट क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाली क्रिकेटची गंगाजली. नवीन गोलंदाज प्रसाद गायकवाड अतिशय विख्यात खेळाडू बघूया. एक शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ एक बॅकवर्ड गली पुन्हा एकदा तयार. आणि हा चेंडू यस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल अप्रतिम डिलिव्हरी यस अप्रतिम मारा डॉट बॉल. संघाची धाव संख्या फक्त इन मेन 3 धावा अटॅक करावा लागेल. आकड्या केल्या पर्यायाने अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. सुरुवात चांगली केली तर ठीक आहे म्हणून वेल बिगन इज हाफ डन. प्रसाद गायकवाड द न्यू मॅन. आणि हा उलटा चेंडू पुन्हा दे यस पंचांचा निर्णय बघूया. पंचांचा नो बॉलचा इशारा यस. धाव संख्या 11 वर 1 फनन 12 वर 12 फनन. रिव्ह्यू एकच राहणार सारखे थर्ड अंपायर मग त्यांना काही तिथे उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत. अरे सारखे थर्ड अंपायर द्या रिव्ह्यू द्या हे बॉल द्या ते बॉल द्या. नो बॉलचा इशारा बघूया यस. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. OPL आपलीच आहे इथे का बाहेरचे संघ नाही जरी गेले तरी आपल्या घरातच जाणार आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल नो बॉडी कॅन चॅलेंज द अंपायर्स. प्रसाद गायकवाड संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर संघाची धाव संख्या झाली 12 वर बिनबाद 12. पहिल्या षटकात धाव आल्या 10 दुसरं षटक प्रगती पथावर येस नो बॉल. थर्ड अंपायरचा निर्णय देखील आहे बघूया म्हणजे पंच इज ओके. येस पंचाने इथं येऊन म्हणजे तपासणी केली आहे आणि रिव्ह्यू संपलेला आहे. प्लीज फक्त एकच रिव्ह्यू राहील तुमचा रिव्ह्यू संपलेला बघूया. जी लाईफ लाईन रिव्ह्यूची आहे ती संपलेली आहे. पुन्हा आमच्या डोक्यात जर खाऊ नका प्लीज. जरा गेम स्पीडअप करा प्लीज. आणि मॅच कशा लवकर संपले 5च्या म्हणजे देशीवाले मोकले ते इथं थांबणार नाहीत. 5 वाजले की त्यांच्या तोंडाला येतो फेस. अच्छा अच्छा येस बाजूलाच आहे. पॅक मारला की बॅटिंगला बॉलिंग मार्क तयार प्रसाद गायकवाड. आणि हा दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह आणि हा षटकार यस नो चान्स. काय फटका बघूया टायमिंग शॉट कॅरेबियन ताकद. धाव संख्या 18 वर 18.
दमदार स्ट्रोक, पहिला फटका, पहिला षटकार. दमदार स्ट्रोक, वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टीप्रा संघाची धावसंख्या निवडली 18वर. आणि हा पुन्हा जोरकस महाराजा बंधू बॅटच्या रड्यामध्ये डॉडबॉल निर्धाव चेंडू. पहिल्यांदा षटकार, नंतर कमबॅक करतो गोलंदाज. पुनरागमन 18. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. तब्बल 8 मॅचेस आहेत आणि हा पहिला सामना झाला म्हणजे 11:30 वाजले जवळजवळ. आणि हा येस अगेन दॅट इज दी डॉट बॉल. अप्रतिम मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग, धारदार गोलंदाजी, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय, प्रशंसनीय मारा. डॉट बॉल. संघाची धावसंख्या इनमीन 18वर. मिस्टर प्रसाद गायकवाड रेग्युलरचा प्लेअर आहे. आणि हा पुन्हा द अटॅक. आणि हा येस अगेन दॅट शुड बी 6. आगरी कोली कराडी बांधव आमचा, बांधव दिलदार हा. गायकवाड आणि त्याच्यानंतर श्लोक. धावसंख्या 24, 2-4, 2 4. बिनबाद 24. अशी दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. मिस्टर प्रसाद गायकवाड तयार. आणि हा पुन्हा येत चालू डीप मिड विकेटला. अप्रतिम फटका. आणि हा चौकार की काय, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. यस, बॅलन्स सांभाळलं. आणि तुम्हाला विनंती करतो, काल येवन कॉमेंट्रीवर एक ग्रुपवर मेसेज बघितला, कुठल्या तरी फलंदाजाने फ्लिकचा फटका मला तो बॅकवर्स केले म्हणते, झेल घेतला आणि झेल लगेच उडविला. त्याच्यामुळे डाऊट देखील निर्माण झाला, तर आऊट की नॉट आऊट. म्हणून जरा झेल जरा हातात ठेवा प्लीज, करा आपला आनंद असो. म्हणजे अंपायरला टेन्शनमध्ये टाकू ना, आम्हाला टेन्शनमध्ये टाकू नका प्लीज. काय जो तो साला असतो 2.5 कांद्यावर. जरा गेम फास्ट घ्या. त्याला पंचांच्या हातात आता हे द्यावं लागेल. काय ते परांडी ऐकला नाही की टोचा ढुंगणावर. आणि सर्वांना विनंती करतो, प्लीज चिटकून बसू नका. कोरोना संपला नाही. जर कोरोना वाढला तर मला मोदी साहेब 4 डोस देणार, 2 दंडावर आणि 2 ढुंगणावर. कारण ढुंगण असा बोनलेस भाग आहे ना, तिथं 10 डोस मारा. म्हणून म्हणता मोठं कुलं तिथं जग भुलं. बॉलिंग मार्को तयार. तर 18 चेंडूने जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 47 रन्स. गोलंदाज तयार. नवीन व्यक्ती पहिला आणि संघाच्या वतीनं वैयक्तिक दुसरं म्हणजे किशोर म्हात्रे, ज्यांना पहिल्या षटकात धावावले होता. हा दुसरं षटक प्रगतीपद. 18 मध्ये 47. जबरदस्त आव्हान. डावकरी आता जाऊया गोलंदाज. आणि हा चेंडू पुन्हा यस, काय गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. नुसती गती हसून फायदा नाही, मती पाहिजे. मती म्हणजे बुद्धी पाहिजे. डॉट बॉल. राहिले चेंडू 17-47 असं टार्गेट. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे आपल्या डोक्याला होत नाही त्यांच्यामुळे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा दमदार स्ट्रोक, यस, क्लासिकल फटका. आणि हा मिळतील षटकार. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 30 वर आणि राहिले 32. हो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. षटकार चौकार आहे की कुठला आहे, बाबूशाला विचारा. अस्सल ओरिजिनल 100% भूत. कुठल्याही स्पर्धेत जा, बाबूशाचं नाव तिथं आहेच. म्हणून म्हणतो भूमिपुत्र तुम्ही, कारण तो आहे दिबा पडला मानसपुत्र, त्याचा पहिला हक्क आहे. बॉलिंग मार्को तयार. जरा किशोर मात्र गेम जरा स्पीडअप करा प्लीज. पंतांना विनंती करतो प्लीज. तब्बल 8 मॅचेस आहेत, नाही तर काळोखात खेळावं लागेल. 3 दिवसाची प्रीमियर लीग आहे. एक तर पोलिसांचं संकट आहे. म्हणून म्हणतो कुठेही गेलो बॉलिंग मार्को तयार. आणि हा पुन्हा अगेन दॅट इज. आणि चेंडू हवेमध्ये असे लॉफ्ट केलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि झेल ड्रॉप. उर्वरित चेंडू 15 धावा पाहिजे. 39. आम्ही कुठल्याही स्टेजवर केलं त्या स्टेजवाल्याला सांगतो जरा पाठीमागं 2 भोकं ठेवा, म्हणजे पोलीस आले तर पळायला बरं पाठीमागून. कारण जी अवस्था झाली बामण नगला दीपक पाटलाने विचारा.
पण ही तशी परिस्थिती इथं नाही, कारण इथली कमिटी स्ट्रॉंग आहे. आणि हा यस रिव्हर्स मारायचा होता, बघूया पुन्हा एकदा जोरदार अपेल, पण तो पंचांचा मात्र नकार. यस, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, कॉट बिहाइंडचं अपील केलं होतं, पंचांनी नकार दिला. नाबाद असल्याचा निर्वाळा, समर्थन, धावा, डॉट बॉल. संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 14 मध्ये 40. एक स्कोरर बसला साला अक्षर डॉक्टर सारखं समजत नाही, म्हणून स्कोरर देखील चांगला पाहिजे. येस, काय बॉलिंग, पुन्हा एकदा साला दुसरा चेंडू निर्धार बघूया, कारण किशोर मात्रे यांचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे बघूया, म्हणून त्याला दुसरं षटक का दिलं बघूया. पहिल्या षटकात फक्त 10 धावांनंतरचं षटक मध्ये अफलातून, जरी मार बसला तरी किशोर मात्रे याच्याकडे ताकद आहे सामना खेचून आणण्याची. आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिलं, लॉफ्ट केला बघूया, जबरदस्त टायमिंग. आणि बंदांना नो बॉल इशारा, म्हणजे टोटल मिळते 7 धावा. असं समीकरण, इक्वेशन, आस्किंग रन रेट, अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, रोमांचक सामना, 2 टोकामध्ये घमासान. किशोर मात्र तयार. आणि हा पुन्हा यस अपराधी लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. अजूनही मॅच बॅलन्स आहे बघूया, कधी श्लोक दुसरीकडे प्रियांश, असा हा विद्यमान सामना. दोन्ही ताकदवर बलाढ्य अव्वल दिग्गज संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. OPL ओवळे प्रेमी लीग 2022 क्रिकेटचा अतिशय जबरदस्त स्पर्धा. राहिले चेंडू 12 आणि धावा पाहिजे 33, म्हणजे 16.5 धावांचा असके 16.50. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 33 रन्स. यस, अफलातून असली ना की आम्हाला टेन्शन नाही, कारण सर्व जोड्या साला आम्हाला जोड मिळत नाही. आमचा दौडा रेशमा मयेकर आणि गोटे अंपायर, साला दोघांचा भरोसा नाही. गावी गेलेला भैया आणि माहेर रागावून गेली बायको, कधी येईल त्याचा नेम नाही, तसा दोघांचा नेम नाही. बघूया चला, गेम जरा स्पीड आहे. 12 मध्ये 33, 12 बॉल्स टू गो, नीडेड 30 रन्स. 12-33, अतिशय चांगला सामना बघूया. पहिला सामना बघूया, जरा दोन सर्वांना विनंती करतो प्लीज जरा गेम जरा स्पीडअप करा, नाही तर 4-4 षटकाचे ठेवावे लागतील, कारण तब्बल 8 मॅचेस कव्हर करायची आहेत. अतिशय बिझी शेड्यूल. नवीन गोलंदाज चंदन म्हात्रे. लवकर घ्या प्लीज, विनंती करतो प्लीज, जरा गेम जरा स्पीडअप करा, नाही तर मग टायमिंग लावण्यात येईल. 12-33, कुंदन म्हात्रे द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज, बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजच्या भोळ्यावर. पहिला चेंडू, यस, पुन्हा एकदा मिळविकेच्या डोक्यावरून काहू करण्याच्या, आणि हा षटकार, यस, नो चान्स. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका, क्लास फटका, तंत्रशुद्ध फटका, मॅग्नाफिशियंट सिक्सर. 6 धावांनी पुन्हा एकदा समीकरण खाली होतं ते बघूया. 11 मध्ये राहिले या ठिकाणी 27. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आय एम अगेन रिक्वेस्टिंग, अगेन अँड अगेन.
कारण वेळ ही कोणाचा गुलाम नाही. टाइम इज मनी. अकरा 27 कुंदन मात्र तयार. राईट आर्म राहून द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया, परंतु 2 धावा मिळतील. उर्वरित समीकरण 10 आणि 25 म्हणजे 2.50 अडीच. प्रत्येक चेंडूला 2.5 धाव. 10 मध्ये 25. रंगतदार सामना, पैसा वसूल मॅच, रोमांचक, रंजक, चित्त थरारक. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस, पुन्हा एकदा कमबॅक द गोलंदाज. अकरा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा डॉल पाहूया. 9 चेंडू आणि 25. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स. दोन्ही संघाला विनंती असेल, कंपल्सरी चेसिंग म्हणजे धावा चेस करायचे आहेत. एक जरी कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. आणि हा पुन्हा एकदा चेंडू खणून काढला बघूया. आणि अतिशय चांगली फिल्डिंग. 8 मध्ये 23. आठ चेंडू आणि 23 धावांची गरज. खड्डा गँग खेळणार आहे की नाही, का नुसती पिणार? गोल्डन गँग, त्याच्यानंतर चड्डी बनियन गँग, सगळे सगळे गँग आहेत. यस, आणि खास भोजन शिस्तीमध्ये जेव्हा एक आहे जेवण, कोरोना लॉकडाऊनचं नाही आहे. चाकण्याला काही नेऊ नका प्लीज. आणि हा हो वाटा फिल्डिंग, परंतु फायदा होणार नाही. बघूया या षटकार. 6 रन्स, 6 चेंडू आणि राहिल्या इनमिन फक्त 17 धावा. कांचन पालकर असले की बघूया अतिशय अव्वल दर्जाचं स्कोरिंग. तर या धनाजय यांचं आगमन झालं. बघूया आपणास हार्दिक स्वागत असेल या मैदान. बघूया अतिशय चांगली स्पर्धा. OPL अतिथी देव भव. येणाऱ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करेन. ही ओवळा गाव आहे. बघूया ज्याने नेहमी करावे गावाला ज्याला डबल बारे असू द्या, नाटकं असू द्या. फार 40 वर्षाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, का तेव्हा मी लहान होतो. मी बऱ्याच वेळेला डबल बारे आणि नाटकं इथं बघायला आलो आहे. कारण पहिल्यांदा मला 20 ते 22 वर्षापूर्वी पहिल्यांदा बसवलं होतं बघूया ओळे गावामध्ये. अतिशय चांगलं आदर्श गाव, संघर्षमय गाव आणि कलाकारांचं म्हणजे कलाकार असलं प्रेम गाव. जरा गेम जरा स्पीडअप करा अंपायर. 8 मॅचेस आहेत, हे तुम्हाला इथं वस्त्र राहावं लागेल. तर आयोजकांना विनंती करतो याच्यानंतर टायमिंग लावा, नाही तर मॅचेस होणार नाही प्लीज. नाही तर 4-4 ओव्हरच्या ठेवा. तर सन्मानित जगन्नाथ पाटील ओळेगावचे यांना विनंती, आपण कृपया स्टेजवर या प्लीज. जगन्नाथजी पाटील आदरणीय, त्यांना विनंती असेल प्लीज आपण विराजमान हवं. इथं स्थानापन्न आपली जागा इकडं आहे मंचावर. ओळेगाव जे कोणी असतील ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन आणि सगळी सोय इथं. टेन्शन नाही, वाट्यात 2 टायमाचं जेवून जा. संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल निर्णायक षटक. 6 मध्ये 17 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना. आणि शेवटचा गोलंदाज कुंदन गायकवाड. मगाशी होता कुंदन म्हात्रे. पहिला चंदन, त्याच्यानंतर आला धूप. कुंदन गायकवाड. शेवटचं षटक, संपूर्ण भविष्य त्याच्या हातात. संघाचं भवितव्य सोपवले. बघूया पहिला चेंडू तयार. आणि हा पुन्हा फिरकी पट्ट. बघूया पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. फक्त चेंडू लॉंगॉनला आणि फलंदाज बाद. यस, 5 चेंडू आणि राहिल्या 16 धावा. 5 बॉल्स टू गो, नेडेड 16 रन्स.
चला नवीन फलंदाज, यस, वन डाऊन द फलंदाज, टू डाऊन द फलंदाज. 5 चेंडू 16 धावांची गरज. 1 लाख यांना इकडे 1 लाख. पहिला किस्सा ताचपा पहिला मिस्टर 1 लाख. चला लोकांकडे पैसे नाही चहा प्यायला. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. 5 चेंडू 16 धावांची गरज. हो काय गोलंदाजी, यस, अप्रतिम चेंडू. बघूया रामबाण आणि फलंदाज बाद. सलग दुसरी विकेट रनआउट. राहिले चेंडू 4 आणि 16 धावांचे, म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार आवश्यक असेल. आणि जे हरले त्यांनी तर कांदे बटाटे सोलायला मागे या जरा. त्यांना दुसरं काय काम आहे. त्यांच्या हातात सूर्य द्यायचा. 4 मध्ये 16. 4 balls टू गो. नेडेड 16 रन्स. पहिला चंदन, नंतर कुंदन. काय गोलंदाजी, अप्रतिम मारा. अतिशय चांगलं मैदान. मिस्टर पराम. चार 16 कंपल्सरी चेसिंग आहे. किती वेळा सांगत आहे काय, प्रत्येकाच्या कानात सांगणार. उतरताना बाबा कंपल्सरी चेसिंग आहे, तिथे व्यवस्थित खेळ. नाही तर प्रत्येकाला द्यायला वॉकी टॉकी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, यस. फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. आणि फलंदा बाद होते का बघूया. परंतु यस, फक्त 1 धाव. 3 चेंडू 15 धावांची गरज. काय गोलंदाजी बघूया. ज्या गोलंदाजानं आपल्या दिशेनं हा सामना जवळजवळ 60 ते 70% जोडला. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. म्हणून म्हणता क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण. तीन मध्ये 15. हा जर चेंडू डॉट गेला तर पुन्हा टेन्शन मध्ये येतील. प्रियांश आणि विधी असा विद्यमान सामना. एक जबरदस्त सामना. पहिलेच क्लोज मॅच, कट टू कट मॅच. हा अप्रतिम डिलिव्हरी, यस. काय सगळे नंतर सगळे 1.5 दिवसाचे आहेत. कुछ नाही या वाजवाचं कपरं. राहिले 2 आणि 15 बघूया. जरी 2 षटकार मारले तरी काही फरक नाही. म्हणजे जवळजवळ बाजार उठवलेला आहे. कुठं त्यांना द्या त्या कांदे बटाटे 16. जर हरला तर इकडे सूर्य घ्या येतात. सूर्या म्हणजे आम्हाला ना कोच भोसकायला, तिकडे सूर्य कांदे कापायला. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. वास्तविक मॅच हातात होती, परंतु नंतर मात्र दमदार गोलंदाजी बघूया. काय बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, ग्लोरियस बॉलिंग. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कर मिस्टर कुंदन गायकवाड. फिरकीपटू, फिरकीचा जादूगार. यस सिरीज, स्कूटी उद्या येणार. म्हणून म्हणतो पहिली बाईक आणि पहिली बायको यांच्यावर नेहमी लोकांचं लक्ष असतं. स्कूटी आकर्षण आहे. एक चेंडू आणि 15 धावांची गरज. जवळजवळ आव्हान संपुष्टात. झालेले दमछाक पिछेहाट. काले मार काय त्याला मग तिथं पशाला पडतो. झक मारायला आणलाय तर घेतले म्हणजे गेला पाहिजे बघूया. आणि अशा प्रकारे मॅच इज फिनिश. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर प्रियांश एंटरप्राइज संघाचा प्रसाद गायकवाड. प्रसाद गायकवाड या स्टेजवर बघूया. अतिशय चांगलं परफॉर्मन्स, एक्झिबिशन, जबरदस्त कामगिरी केली. आणि प्रसाद गायकवाड या सामन्याचा हिरो, पहिली मॅन ऑफ द मॅच. 5 मिनिटात बघूया देण्यात येईल.